नमस्कार. मी डॉक्टर सचिन देवरे, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, नाशिक. सर्वप्रथम मी SMRK महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे आणि गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉक्टर MS गोसावी ह्या दोघांचे आभार मानतो की त्यांनी मला ह्या योग्य समजलं किंवा सक्सेसफुल किंवा अचिव्हर म्हणून समजलं आणि तुम्हा लोकांसाठी एक व्हिडिओ बनवायला सांगितलं. तसं काही गोष्टी मला माझ्याबद्दल सांगायच्या आहेत आणि काही तुमच्यासाठी सांगायच्या आहेत. माझा जो पार्ट आहे तो कमीत कमी ठेवून मी तुमच्यासाठी काय महत्वाचं होऊ शकतं त्या काही गोष्टी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. मीच माझ्याबद्दल जास्त बोलणं काही मला योग्य वाटत नाही, त्यामुळे मी थोडक्यातच माझी माहिती संपवतो. मी डॉक्टर सचिन कौतिकराव देवरे, मूळ गाव करंजाड, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक आणि माझा जन्म, शिक्षण, बालपण सर्व काही मालेगाव येथे गेलं. 7वी पर्यंतची जी शाळा होती ती सर्वोदय शिक्षण संस्था, त्यानंतर 8वी 9वी 10वी KBH महाविद्यालय मालेगाव, 11वी 12वी MHE कॉलेज सायन्स मालेगाव आणि 12वी नंतर MITच्या तळेगाव येथील मायमर मेडिकल कॉलेज महाविद्यालयात MBBS माझं पूर्ण झालं आणि तिथून पुढे नंतर ब्रिच कँडी हॉस्पिटल मुंबई येथे जनरल सर्जरीचं प्रशिक्षण मी घेतलं. त्यानंतर बऱ्याच फेलोशिप डिग्र्या काही असतील त्या मी घेतलेल्या आहेत. फॅमिली बॅकग्राऊंड म्हणाल तर तसं थोडं शेतकरी कुटुंबातलाच मी आहे. घरचं वातावरणही आणि घरची परिस्थिती, कुटुंब माझं हे सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातून माझं शिक्षण आणि संगोपन झालेलं आहे. पुढे गेल्यानंतर मालेगाव सारखं शहर आणि मेट्रोपॉलिटन सिटी पुणे मुंबई यांचा थोडाफार तफावत होतीच, पण काळानुसार त्या गोष्टीत अडॅप्ट होत गेलो आणि पुढचं जे काही अचिव्हमेंट्स किंवा जे काही प्लॅन्स, गोल सेट केलेले होते ते त्या पद्धतीने होत गेले. आतापर्यंत मी काय काय केलं हे थोडक्यात सांगतो. नाशिक येथे प्रॅक्टिस सुरू करून मला आता 6 वर्ष पूर्ण झालेली आहेत. येथे मी जनरल सर्जन, लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि लेझर सर्जन असं सर्जन म्हणून काम करत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या इमर्जन्सी सर्जरीज, शस्त्रक्रिया मी हँडल करत असतो. नाशिकच्या सुमारे 17 ते 18 हॉस्पिटल्सला मी अटॅच्ड आहे. जिल्हाभर जे काही हॉस्पिटल आहे नाशिकमध्ये त्यातल्या पुष्कळ साऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या हॉस्पिटल्समध्ये त्यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरीज मी केलेल्या आहेत आणि पुष्कळ साऱ्या किचकट अशा सर्जरीज केलेल्या आहेत. आजपर्यंत 10,000हून अधिक सर्जरीज मी सिंगल हँडेडली केलेल्या आहेत. कमी वेळात जास्त सर्जरी करण्याचा एक चान्स मला मिळाला आणि सक्सेस रेट म्हणाल तर बऱ्यापैकी ॲट पार वर्ल्ड क्लास लेवलला जेवढा पाहिजे तेवढा सक्सेस रेट आहे. आता अजून मी सक्सेस झालेलो आहे का किंवा काहीतरी अचीव्ह केलेलं आहे असं मला अजून वाटत नाही. माझे सक्सेसच्या डेफिनेशन, माझ्या अचिव्हमेंट्स काय असायला हव्यात हे जे काही मी मनात ठरवलं आहे किंवा ज्या दिशेने मी चाललो आहे तिथे अजून पोहोचायचं बाकी आहे. परंतु हे जात असताना काही माइलस्टोन्स किंवा वेगवेगळे स्टेशन्स येतात आणि त्यानुसार सक्सेस वाटत असेल त्याच्यातही आनंद आहे. छोटे छोटे टप्पे, छोटे छोटे अचिव्हमेंट करण्यात नक्कीच आनंद होत असतो आणि ठरवलेल्या दिशेने आपण जात आहोत याचा आनंद नक्कीच आहे. आता काही गोष्टी ज्या मला सांगायच्या आहेत त्या सर्वस्वी तुमच्यासाठी आहेत, तुमच्या कामात येतील अशा आहेत. ऐकणारा जो क्लास आहे तो तुम्ही स्टुडंट्स आहात किंवा अपकमिंग बिझनेसमॅन आहात तर तुमच्यासाठी काय गोष्टी महत्वाच्या असू शकतो ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. सर्वात महत्वाचा मुद्दा जो याच्यात आहे की स्टुडंट किंवा विद्यार्थी दशेत जर तुम्ही असाल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या ज्या काही डिग्र्या असतील ज्या फक्त आणि फक्त महाविद्यालयातच घेतल्या जातात, ते काही मास्टर्स कोर्सेस असतील, जे काही तुमचे
एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स असतील, सर्टिफिकेट्स असतील, फेलोशिप्स असतील, ह्या सर्व तुमच्या आत्ताच्या काळात तुमच्या त्या त्या वयात होणं फार गरजेचं आहे. सर्वात प्रथम माझ्या दृष्टीने जो कुठला सक्सेस फॉर्म्युला असेल तर जे तुम्हाला आजच्या वयानुसार अचीव करायचं आहे, एज्युकेशन ज्या डिग्र्या सर्टिफिकेट घ्यायच्या आहेत त्या कामात येत नाही असं कधीच नाही. प्रत्येक डिग्री प्रत्येक सर्टिफिकेट कामात येतं, पण ते त्या त्या वयातच घेतलं गेलं पाहिजे. वयाच्या एका टप्प्यानंतर जर तुम्ही म्हणाल की आज मला आता परत मागे जाऊन MBBS करायचंय किंवा परत मागे जाऊन मला MPSC करायचंय तर हे नंतर शक्य होत नसतं. झालं तरी त्याची ती गरिमा राहत नाही, राहिली तरी त्याचा फायदा तुम्ही उचलू शकत नाही. तर मला एकच सांगायचं, आज तुमची जी काही दशा असेल, ज्या स्टेजला तुम्ही असाल त्या स्टेजला जे जे तुम्हाला अभ्यास करून अचीव करायचंय ते सर्वप्रथम तुम्ही पदरात पाडून घेणं गरजेचं आहे. ते नंतर कितीही पैसे देऊन कितीही अभ्यास करून मिळवता येत नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या जेवढ्या काही डिग्र्या तुम्हाला संपादित करायच्या आहेत त्या करत असताना अभ्यास हा अतिशय महत्वाचा आहे. मी काही खूप अभ्यासू किंवा पूर्ण वेळ पुस्तक धरून बसलेला विद्यार्थी कधीच नव्हतो. माझ्या आयुष्यात मी कधीच असा पूर्ण वेळ अभ्यास केला नाही की मी फक्त अभ्यास करतोय, स्वतःला कोंडून घेतलंय. खूप रेअरली असं खूप महत्वाची कुठली एक्झाम असेल तर तेवढं महिना 15 दिवस सोडलं तर पूर्ण वेळ अभ्यास असं मी काही कधी केलेलं नाही. माझ्या सर्व आवडी, माझे सर्व छंद, सर्व काही जे काही करायचं, खेळायचं असेल सर्व जोपासून उरलेल्या वेळात मी ठरलेल्या वेळात अभ्यास करायचो, पण तो फोकस्ड अभ्यास असायचा. तुम्हाला मी तेच सांगेल की तुम्हाला जो काही अभ्यास करायचा असेल, जे काही स्टडी तुमचे पॅटर्न्स असतील, जे वाचायचं आहे, जे लेखन करायचं आहे, ते सर्व काही तुम्ही फिक्स पॅटर्न मध्येच करायला, की 2 तास हे करायचं पण 2 तासात ते व्हायलाच हवं, त्यालाही टाइम फ्रेम हवी. काही वाचत असाल तर त्यालाही टाइम फ्रेम लावून द्यायला पाहिजे की आज मला हे चॅप्टर एवढ्या मिनिटात एवढ्या तासात हे संपवायचं आहे. आजच्या दिवसाचं टार्गेट ह्या 10 गोष्टी मला वाचायच्या आहेत आणि ह्या 10 गोष्टी वाचत असताना नंबर 1 गोष्टीला 20 मिनिट लागतील, 2ला एवढे मिनिट, 3ला एवढे. हा जर तुमचा पॅटर्न किंवा हा जर तुमचा प्लॅन आधीच आराखडा तयार असेल तर तो अभ्यास करायला सोपं जातं. एक ते अचीव केलं जाईल, त्या दिवसाचा आनंद मिळतो की आजचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अभ्यास करत असताना जेवढं ते तुमचं टार्गेट झालं ते रिव्हिजन होणं फार गरजेचं आहे. काही लोक म्हणतात 1 पाठी, 2 पाठी, 3 पाठी, 4 पाठी असतात, पण घोकमपट्टी करण्यापेक्षा त्यात उतरून त्यात समरस होऊन ते वाचलं गेलं पाहिजे, त्या त्या वेळात ते संपलं पाहिजे. तुमची रिडिंग अतिशय फास्ट पाहिजे की तुम्ही जेवढा हळूहळू वाचाल तुमचं मन भरकटत जाईल, कुठेतरी तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार आणि तुमचं ते टार्गेट अचीव होणार नाही. झालं तरी ते फक्त आणि फक्त नावापुरतंच असणार आहे, ते डोक्यात काही शिरणार नाही. तर त्यासाठी तुमचं माइंड टोटली फोकस्ड, टाइम फ्रेम ठरलेली, वाचन थोडं फास्ट हवं. जेवढं फास्ट वाचता येईल तेवढं चांगलं. तुम्ही काळजी करू नका, ब्रेन तुमचं सर्व काही ग्रास्प करत असतो. आणि हे सर्व झाल्यानंतर पुढच्या 12 तासाच्या आत ती सर्व एक रिव्हिजन होऊन जायला पाहिजे, जेणेकरून ते कुठेतरी मेमरीमध्ये फिट होऊन जातं. दुसरी गोष्ट, अभ्यास करत असताना तुम्ही डिस्कशन केलं पाहिजे. एक ग्रुप तुमचा तयार झाला पाहिजे. फक्त एकट्याने वाचून एकट्याने घोकमपट्टी करून सर्व काही गोष्टी कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहू शकत नाही. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतील त्या तुम्ही वारंवार तुमच्या मित्रांशी डिस्कस केल्या गेल्या पाहिजे. तुमचा एक चांगला ग्रुप पाहिजे की जेणेकरून तुम्ही एकमेकाशी संवाद साधत, एकमेकाला प्रश्न विचारत, एकमेकाला डिस्कस करत विषय पुढे नेला पाहिजे. डिस्कस केलेल्या गोष्टी तुम्ही कधीच विसरत नाही. तिसरी गोष्ट, अभ्यास करत असताना जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. रूल ऑफ 10 म्हणा किंवा 10% फॉर्म्युला म्हणा, हा तुम्ही वापरू शकता. कुठलंही पुस्तक, कुठलंही पान वाचत असताना त्या पानात 10% गोष्टी महत्वाच्या असतात, पूर्ण पानात फक्त 2% गोष्टी अति महत्वाच्या असतात. तर तुम्ही जे अंडरलाईन करणार, अधोरेखित करणार, ते फक्त 2% गोष्टींना तुम्हाला अधोरेखित करायचं आहे. रिव्हिजन करताना फक्त त्या 2% गोष्टींनाच फोकस करायचा आहे. उरलेल्या ज्या काही 10% गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तेवढं ठेवलं आणि 90% सोडून जरी दिलं तरी
तुम्हाला हा सक्सेस फॉर्म्युला असणार आहे की जेव्हा कधी तो प्रश्न येईल किंवा त्या अनुषंगाने कुठल्याही काही डिस्कशन तुमचं वायवा होणार आहे, तेव्हा त्या 2% किंवा त्या 10% गोष्टींच्या आधारेच तुमचं पूर्ण उत्तर लिहिलं जाणार आहे. की पॉइंट्स आपण त्याला म्हणतो, आणि त्यातून तुम्हाला पूर्ण मार्क मिळू शकतात. तिसरी गोष्ट, अभ्यास करत असताना किंवा उत्तर लिहित असताना तुम्ही चार्ट किंवा डायग्रामचा उपयोग केला तर खूप चांगलं होईल, जेणेकरून कमी वेळात मोठं उत्तर लिहिलं जातं. तुमचं पूर्ण म्हणजे 10% जे प्रमुख मुद्द्याचे पॉइंट आहेत ते त्या उत्तरात येऊन जातात. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. हे थोडंफार जे मी सांगितलं ते अभ्यास कसा करावा किंवा अभ्यासाचं टार्गेट कसं असावं याबद्दल सांगितलं. आता पुढचं, अभ्यास झाला, डिग्री मिळाली, तुम्हाला जे जे अचीव्ह करायचं शैक्षणिकरित्या ते तुम्ही अचीव्ह केलं. पण शैक्षणिकरित्या जे अचिव्हमेंट्स असतात ते केले म्हणजे तुमचं सक्सेस झालं असं अजिबात नाहीये. तुमचं जे काही फ्रेंड सर्कल असेल, तुमची कॉलनी असेल, तुमचं नातं होतं असेल, या सर्व लोकांसमोर प्रेझेंट होताना किंवा त्यांना दाखवत असताना किंवा त्यांना दाखवायचं म्हणून कुठेतरी तुम्ही आज टॉपर आलात किंवा तुम्ही काहीतरी अचीव्ह केलं, तर त्याला कुठलाही काही अर्थ नाही, त्या गोष्टीला काही बेस नाही. असे पुष्कळसे टॉपर्स आहेत, असे पुष्कळसे शैक्षणिक अचिव्हर्स आहेत की ते नंतर काय करतात बऱ्याच लोकांना माहिती नसतं. काळाच्या पडद्याआड ते कुठेतरी झाकले जातात. त्यांचं ते गरिमा, ते वैभव, ती क्रेज ती नंतर राहत नाही. याचं कारण एवढं आहे की त्यांचे टार्गेट हे फार छोटं असतं की मी ही 10वी टॉप करेल आणि मी पूर्ण नाशिकमध्ये पहिला येईल किंवा मी पूर्ण गावात पहिला येईल, मी बोर्डात येईल, मी अमकं करेल, ढमकं करेल. हे करून झाल्यानंतर मग मला इंजिनियर व्हायचंय, MBBS करायचंय. फक्त एवढे टार्गेट्स ठेवले तर तेवढं होईपर्यंत तुमची गाडी खूप जोरात असते आणि तिथे पोहोचल्यानंतर पुढे काय तुम्हाला कळत नाही. तर याला मी सक्सेस असं म्हणू शकत नाही. ती एक अचिव्हमेंट झाली. ती अचिव्हमेंट झाल्यानंतर खरं सक्सेस किंवा खरं तुम्हाला मैदानात उतरायचंय, त्या सर्व डिग्रीज, त्या सर्व तुमचे क्वालिफिकेशन्स घेऊन मैदानात उतरून मग ते ऍक्च्युअल लाईफमध्ये तुमचं शिक्षण इम्प्लिमेंट करायचं आहे. खऱ्या खुऱ्या आयुष्यात जेव्हा सुरुवात होते या सर्व डिग्र्या घेऊन, तेव्हा फक्त ती डिग्री एक माध्यम असते, तो एक गेट पास असतो त्या क्षेत्रात काम सुरू करण्याचा. ते नॉलेज, त्या डिग्र्या, ते क्वालिफिकेशन, तिथले अचिव्हमेंट, तिथले गोल्ड मेडल, तिथले जे काही तुमचे सर्टिफिकेट्स आहे हे नक्कीच तुम्हाला सुरुवात करून द्यायला कामात येतात. पण खरं सक्सेस हे फक्त त्या डिग्रीवर अवलंबून नसतं. कुठल्याही विषयाचे तज्ज्ञ लोक किंवा खूप मोठे अचिव्हर्स खरोखर त्या विषयात ऍक्च्युअली प्रॅक्टिकली तेवढे सक्सेस होतात का किंवा झाले आहेत का याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आयुष्यात खरं सक्सेस हे 2 गोष्टींमध्ये मोजलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. एक, जे काही तुम्ही तुमच्या क्षेत्रात अचीव्ह केलं तिथे किती सक्सेस झाला, आणि दुसरं तुमच्या आयुष्यात तुम्ही किती सक्सेस झाला. आयुष्यात सक्सेस हे जास्त महत्वाचं आहे तुमच्या क्षेत्रापेक्षा. आयुष्यात सक्सेस म्हणजे तुमची शारीरिक स्थिती काय आहे, तुमचं शरीर शेवटपर्यंत तुम्ही कसं सांभाळलं, कसं जोपासलं, तुमचं मन तुम्ही कसं सांभाळलं, कसं जोपासलं, तुम्ही काय वाचन केलं, तुम्ही काय कुठल्या गोष्टींचा बोध घेतला, तुमचं मन कुठे गुंतवलं, तुमच्या मनाचा विकास तुमचा कसा झाला, तुमच्या बुद्धीचा विकास कसा झाला, तुम्ही सांसारिक लेवलला तुमचे नातेगोते सांभाळण्यात तुम्ही किती यशस्वी झालात, तुम्ही तुमचे मित्र सांभाळण्यात, जोपासण्यात, त्यांना मोठं करण्यात किती यशस्वी झालात. या अशा अनेक गोष्टी जेव्हा एकत्रितरित्या सर्व प्रत्येक ठिकाणी थोड्याफार प्रमाणात जर तुम्ही काही अचीव्ह करू शकले, काही प्रत्येक गोष्टीत तुम्ही यशस्वी होऊ शकले, तर खऱ्या अर्थाने आयुष्य सक्सेसफुल झालं असं मला वाटतं. आता राहिला आपल्या क्षेत्राबद्दलचं सक्सेसफुल किंवा सक्सेस. तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात तुम्हाला काही बेसिक गोष्टी फॉलो करणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर. त्या गोष्टी कुठल्या आहेत? सर्वप्रथम म्हणजे तुमच्या क्षेत्राचं नॉलेज ऑब्व्हियसली तुमच्याकडे असतं, पण ते पूर्णपणे अपडेटेड हवं.
जे जे कुठलं काही नॉलेज तुमच्या क्षेत्राशी हवं ते आजपर्यंत जे काही मॉडिफिकेशन झाले त्याच्यात जे काही लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला पाहिजे ते तेवढे तुम्ही अपडेटेड हवेत. दुसरी गोष्ट, हे तुमच्या क्षेत्राचं जे काही तुमचं नॉलेज आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला योग्यरित्या करता यायला पाहिजे. म्हणजे नुसतं पुस्तकात शिकले किंवा तुम्हाला काहीतरी वाचून माहिती आहे यापेक्षा ते खरोखर प्रत्यक्षात उतरत असताना काय कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागतो तो केला गेला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या क्षेत्रात जे काही करायचं असेल ती डेअरिंग तुम्ही केली पाहिजे. तुम्ही खूप बिचकत होईल का नाही, करू का नाही, शक्य आहे का, माझ्याकडून होणार नाही, याच्यात 4 लोक फेल गेलेत, नक्कीच अननेसेसरी रिस्क घ्यायची नाहीये तुम्हाला, पण थोडीशी रिस्क तर घ्यायलाच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही एक पाऊल पुढे टाकत नाही तुम्ही पुढे गेलेले नसतात. एका जागेवर थांबून सक्सेस होऊ शकत नाही. तुम्हाला कुठल्याही दिशेने जायचं आहे, काहीही अचीव करायचं आहे तर एक स्टेप आहे तिथून पुढे घेतली गेली पाहिजे. तेवढी जरी घेतली तरी तुम्ही कुठेतरी तुमच्या सक्सेसकडे तुमची सुरुवात झालेली असते. हे होत असताना खूप लोकांची गरज पडते. आपल्या हाताखाली काही लोक लागतात, काही लोक सोबत लागतात, काही वर लागतात. जे तुमचे वरचे लोक आहेत ते निवडण्याचा जो काही अधिकार आहे तो तुम्हालाच आहे. तुम्हाला तुमच्या वरचे कुठले लोक आहेत म्हणजे तुमचे गाईड हे तुम्हाला तुम्हीच निवडायचे आहेत आणि त्यांना फॉलो करायचं आहे. जर कोणी गाईड नसेल तर तुम्ही ऍटलिस्ट युट्यूब, भरपूर सारे प्रसार माध्यम आहेत ज्याच्यात पुष्कळ सारी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, तिथून तुम्ही माहिती मिळवू शकता. त्या लोकांना फॉलो करून तुमच्या सोबतची जी काही टीम आहे ती तुम्हाला सांभाळता आली पाहिजे, त्यांच्या सोबत राहता यायला पाहिजे. कळपात राहण्याची, लोकांसोबत राहण्याची तुम्हाला सवय पाहिजे. सर्वांसोबत एकत्रितरित्या काम करण्याची तुमची सवय पाहिजे. काही तुमचं चुकत असेल तर ऐकून घेण्याची तुमची मानसिकता हवी. काही कोणाचं तुम्हाला चुकलेलं खपत नसेल तर ते सांगण्याची, स्पष्टपणे सांगण्याची आणि समोरच्याला राग न येता सांगण्याची कला सुद्धा तुम्हाला जमायला पाहिजे. आणि तुमच्या हाताखाली जे काही लोक आहेत ते तुम्हाला सांभाळता आलेच पाहिजे. असं म्हणतात की कुठलाही माणूस हा माणूस म्हणून किती चांगला आहे हे जर बघायचं असेल तर 2 गोष्टी बघायच्या असतात. एक तर त्याच्याकडे काम करणारे जे काही त्याच्या हाताखालचे लोक आहेत ते किती जुने आहेत, म्हणजे किती वर्षांपासून ते लोक त्यांच्याकडे काम करतात. आणि दुसरं म्हणजे त्या माणसाचे किती मित्र त्याच्या सोबत अजूनही आहेत आणि ते किती जुने आहेत. जर एखादा माणूस त्याच्या सोबतच्या असलेल्या लोकांना वर्षानुवर्ष सांभाळू शकतो किंवा ते त्याच्या सोबत एवढ्या वर्षानंतरही वफादारीने राहू शकतात, त्याचा अर्थ नक्कीच त्या माणसात काही गुण आहेत की ते त्या लोकांना आवडले आणि म्हणून ते त्याला साथ देण्यासाठी त्याच्या सोबत आजही थांबलेले आहेत. जसे जसे तुमचे सोबत असणारे लोक वर्षानुवर्ष सोबत राहत जातील त्यांना तुमचे पॅटर्न, तुमचं वागणं, बोलणं, तुम्हाला कधी राग येतो, काय आवडतं, काय नाही आवडत, तुम्हाला कुठल्या गोष्टी चालतात, नाही चालत, हे सर्व त्यांना कळायला लागतं. तुमचं जीवन सोपं होत जातं. दुसरी गोष्ट, जिथे कुठे तुमचा बिझनेस असेल, जे काही तुमचं काम असेल, त्या काम करत असताना ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्हाला सक्सेस होण्यात अडथळा येत असेल या गोष्टींचा विचार तुम्ही केला पाहिजे. आधीच त्याचे कॅल्क्युलेशन्स तुमचे व्हायला पाहिजे. जिथे तिथे चुका होती, चूक मी याला नाही म्हणत की काहीतरी अनसक्सेस झाला किंवा काही काम करत असताना कुठली गोष्ट योग्यरित्या नाही झाली, ती एकदा झाली त्याला चूक म्हणू शकत नाही, पण ते तुम्ही रिपीट करत असाल तर ती नक्कीच चूक आहे. ज्या गोष्टींमधून तुम्हाला प्रॉब्लेम आले किंवा ज्याच्यामुळे तुम्हाला अडथळे आले, ज्याच्यामुळे तुम्हाला थोडं मागे फिरावं लागलं, रिव्हर्स व्हावं लागलं, 2 पावलं मागे गेलात, त्या गोष्टी तुम्हाला शिकवणूक देऊनच जायला पाहिजे. पुढच्या वेळी त्या गोष्टी करता कामा नये. त्या गोष्टी वगळून जर पुढे गेलात तर मग पुढच्या वेळी ती चूक न होता ते परत तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जाणाऱ्या ठरू शकतात. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे जी काही तुमची टीम आहे, जे लोक तुमच्या हाताखाली आहेत, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचा कल काय आहे हा तुम्हाला समजलाच पाहिजे. जे काही तुमच्या क्षेत्रातले इतर लोक
ज्या काही फॅसिलिटीज त्यांच्या एम्प्लॉईजला देतात त्या तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईजला देता यायला पाहिजे. जे काही तुम्ही अर्न करणार ते सर्व तुमच्यासाठीच नसून त्यांचाही तो वाटा असतो. त्या प्रमाणात तुम्ही त्यांना त्यांचा शेअर दिला गेला पाहिजे, त्यांची बढती केली पाहिजे, त्यांना योग्यरित्या मान सन्मान दिला पाहिजे. तुम्ही जर त्यांना मान सन्मान दिला तर ते तुम्हाला सोडून जाणार नाही. तुमच्या पद्धतीने ट्रेन झालेले स्किल्ड वर्कर्स तुमच्या सोबतच राहणार. जेव्हा ते तुमच्या सोबत राहतील ऑब्विसली तुमची ग्रोथ होणार आहे. कुठलाही सक्सेस, कुठलाही बिझनेस मधला सक्सेस हा एकट्याचा कधीच नसतो. मग ते कोणी रतन टाटा असतील, धीरूभाई अंबानी असतील, मुकेश अंबानी असतील, अदानी असतील, कोणीही असेल, हे सर्व लोक एकट्याच्या जीवावर सक्सेसफुल झालेले नाहीयेत. यांचं फक्त आणि फक्त मास्टर माइंड यांचं आहे. यांच्या हाताखाली काम करणारी टीम जी आहे ती ह्या सक्सेसला पुढे नेत असते. त्या लोकांवरचा यांचा विश्वास आणि त्या लोकांचा यांच्यावरचा विश्वास, ह्या दोन गणित जर साधले गेले तर काही गोष्टी बऱ्याच अंशी सोप्या होत जातात. सक्सेसचा अजून एक फॉर्म्युला, ज्या काही व्यवसायात तुम्ही असाल तो व्यवसाय करत असताना डिमांड आणि सप्लाय हे तुम्हाला 100 वेळेस शिकवलं असेल, पण प्रॅक्टिकली त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे. की तुम्ही सपोज मी सर्जन आहे, मी अशा कुठल्या गावात आहे जिथे ऑलरेडी 100 सर्जन आहेत आणि त्याच गावात पॉप्युलेशन डेन्सिटीनुसार 1000 लोकांमागे एक सर्जन आहे आणि मी अजून त्यांच्यात जाऊन काम करण्याची सुरुवात केली तर मी सक्सेस होणार नाही असं नाही, पण एक तीव्र कॉम्पिटिशन करून 100 लोकांना हरून मला पुढे जायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त असं कुठलं गाव आहे की जिथे 1,00,000 लोकांच्या मागेही एकही सर्जन नाही, अशा गावात जर मी गेलो तर मला थोडा सक्सेस लवकर मिळू शकतो. म्हणजे डिमांड आणि सप्लाय तुम्हाला देता यायला पाहिजे. जिथे ज्या गोष्टीची डिमांड आहे, त्या जास्त डिमांड आहे, तिथे जर तुम्ही तो व्यवसाय टाकला तर नक्कीच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. ते थोडं इझी जातं की खूप जास्त कॉम्पिटिशन न करता खूप लवकर तेवढी डिमांड ऑलरेडी तुमची तिथे आहे आणि तिथे तुम्ही जाता तर नक्की सक्सेसफुल होणारच आहे. सक्सेसफुल होण्यासाठी अजून एक महत्वाचा नियम किंवा महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमचे मनातले असलेले भाव किंवा तुमचं चित्त, तुमचं मन, तुमचं विचार करण्याची पद्धत ही काय आहे. तुम्ही जर सक्सेस किंवा प्रोग्रेस ह्या गोष्टींचा विचार करत असताना जर तुम्ही अतिशय चांगले विचार, कोणाचंही वाईट करायचं नाही, ज्या बेसिक आपल्या लहानपणापासून सांगितलं, नेहमी खरे बोलावे, मोठ्यांचा आदर करावा, चुकीचे कामं करू नये, व्यसन करू नये, हे काही बेसिक नियम जर तुम्ही फॉलो करू शकले की जेणेकरून तुमच्या जे मनात आहे ते चोटावर आहे, समोरच्याचं नुकसान करण्याचे किंवा कुठेतरी फसवणूक करण्याचे विचार तुमच्या डोक्यात नाहीये, आपण मोठ्या होत असताना समोरचा मोठा व्हावा ही तुमची इच्छा आहे, असे साधे साधे, याला मी अध्यात्म नाही म्हणत, पण साधे साधे चांगले नियम जर तुमच्या अंगाशी असतील किंवा ते तुमच्या अंतर्मनात रुजलेले असतील तर अशा लोकांना सक्सेसफुल होणं फार काही कठीण गोष्ट नसते. हे खूपच सोपं असं टास्क त्यांच्यासाठी असतं आणि सक्सेस त्यांच्या मागे पळत असतं. त्यांना मग सक्सेसच्या मागे पळण्याची विशेष गरज राहत नाही. आणि आता शेवटच्या महत्वाच्या मुद्द्यावर मी येतो, तो म्हणजे विश्वास, आत्मविश्वास. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, तुमचा आत्मविश्वास स्वतःबद्दल हा खूप महत्वाचा असतो. तुम्ही कशा पद्धतीने कुठल्या गोष्टी फेस करतात, ते करत असताना तुमचा आत्मविश्वास किती प्रमाणात आहे, हे फक्त जोरात शेक हँड करून किंवा छाती मोठी करून, मान ताठ करून, असे काही गोष्टी करून तो सिद्ध होत नसतो. ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून ठीक आहे, परंतु तुमचा आत्मविश्वास हा आतून पाहिजे, तुमच्या अंतर्मनातून तो विश्वास पाहिजे, जो की न बोलता सुद्धा समोरच्या व्यक्तीला सेन्स होत असतो. त्याचंही अंतर्मन सबकॉन्शियस लेवलला ते सर्व काही बघत असतं, ऐकत असतं. तर तुमचा आत्मविश्वास हा खूप महत्वाचा आहे. विश्वास
अतिविश्वास आणि अहंकार ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विश्वास पाहिजे. अतिविश्वास जर तुम्हाला असेल कुठल्या गोष्टीचा, ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, तर ओव्हर कॉन्फिडन्स हा अतिशय घातक असा तुम्हाला ठरू शकतो. तुम्हाला बिझनेसमध्ये जर ओव्हर कॉन्फिडन्स असेल कुठल्या गोष्टीचा, तो तुमचा सर्वनाश करण्याला कारणीभूत ठरू शकतो. छोटंसं उदाहरण म्हणजे कुठे काही इन्व्हेस्टमेंट करायचे, कुठल्या प्रोजेक्टमध्ये जायचं, करोडोची इन्व्हेस्टमेंट करायची आणि तुम्हाला स्युडो कॉन्फिडन्स, अतिविश्वास, फाजील ओव्हर कॉन्फिडन्स असेल की ह्या बिझनेसमध्ये आपण एवढे पैसे टाकले की एवढे मिळणारच आणि ते सक्सेस होणारच, एवढे रिटर्न येणारच आहे, 2 वर्षात मिळतीलच, होईलच. हा आत्मविश्वास नसून हा अतिविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स झाला. याच्या जे लोक बिझनेसमध्ये मोठ्या मोठ्या गटांगळ्या खातात, डुबतात, अचानक कोलॅप्स होतात, कुठेतरी हा अतिविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नडत असतो. ओव्हर कॉन्फिडन्स होता कामा नये. एखादा ओव्हर कॉन्फिडन्स सक्सेस झाला किंवा त्याच्यातून तुम्ही निभावून नेलं तर तुम्हाला अहंकार होऊ शकतो की नाही, मी सांगतो हे असंच होणार आहे. अहंकार आला तर त्याच्या इतकं वाईट काहीच नाही. मग तुमचा कुठलाही सक्सेस सोबत जर तुमचा अहंकार येत असेल तर ते सक्सेस राहत नाही. ते नक्कीच तुम्हाला कुठेतरी एक व्यक्ती म्हणून किंवा एक समाजातील घटक म्हणून तुम्ही ते सक्सेस झालेलंच नसतं, उलट तुम्ही आहात तिथून मागे गेलेले आहात असं समजायला हरकत नाही. अजून एक गोष्ट या विश्वासा संदर्भात मी तुम्हाला सांगतो की तुमचा जो अप्रोच आहे तो पूर्णपणे पॉझिटिव्ह व्हावा. पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा सर्व काही चांगले विचार करणे. पण हे करत असतानाही काही छोटे छोटे नियम आहेत. काही लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा सिक्रेट म्हणा, असे बरेच सारे पुस्तकं आहेत बाजारात, ते तुम्ही वाचू शकता. पण ते वाचून एक प्रॅक्टिकल त्याची साथ त्याला हवी. की बरेच लोक असे काही कोर्सेस असतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग कोर्सेस, ते अटेंड करतात आणि ते ऐकून आल्यानंतर त्या दिवशी त्या लोकांचा जोश बघायला हवा. की असं वाटतं की आज मी एअरप्लेन घेऊन टाकेल, एक विमानच माझं आता उद्याच्या उद्या घेतो, परवाच BMW घेऊन टाकतो. असे काही जे अतिशय गरज नसताना, म्हणजे जे असले कुठले कोर्सेस करून किंवा पुस्तकं वाचून ज्या गोष्टींची तुम्हाला गरजही नाही, अंतर्मनात त्याचा काही प्रश्नही नाही, फक्त आता आपल्याला अल्लादीनचा चिराग मिळाला म्हणून आपण काहीतरी मागायचं आणि अशा गोष्टी मागत त्यांची एनर्जी वेस्ट करत असतात. तर असं होता कामा नये. काही गोष्टींना वेळ लागत असतो, काही गोष्टी अचीव्ह करायला किंवा काही एखाद्या लेवलला पोहोचायला तो वेळ दिला गेला पाहिजे. तो वेळ देत असताना ती जी वेळ आहे, म्हणजे सपोज आजपासून तुम्हाला कुठली तरी तुमच्या बिझनेस मधले कुठले तरी 10 प्रोजेक्ट पूर्ण करायचे आहेत, तर ते 10 प्रोजेक्ट पूर्ण करत असताना त्याला टाइम फ्रेम दिला गेला पाहिजे की हे होत असताना कमीत कमी किती दिवस लागणार, की 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. 5 वर्षाच्या हिशोबाने हळूहळू त्या पेरण्या व्हायला पाहिजे तुमच्या डोक्यात, तुमच्या मनात, तुमच्या अंतर्मनात ते रुजलं पाहिजे. ना की अचानक मी पुढच्या वर्षी 10 कंपन्या टाकून दे, 2021 मध्ये 10 कंपन्या, 22 मध्ये माझं एक्सपान्शन 100 झालेलं असेल. फक्त अशा फुशारक्या मारून आणि असं वरच्यावर बोलून आणि माझा खूप विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, मी खूप पॉझिटिव्ह थिंकिंग करतो, मी असं इमॅजिन केलं, हे काही सक्सेस होत नसतं. असं करत असताना तुमचा प्रत्येक मिनिट, प्रत्येक वेळ, दिवसाचं जेवढा काही तुमचा वेळ आहे त्याचं चिंतन, मनन, वाचन, त्या लोकांना भेटणं, हा पूर्ण वेळ जो काही तुम्हाला मिळणार आहे वेळ, जो तुमच्याकडे त्या कामासाठी डिवोटेड वेळ आहे, तो पूर्णपणे डिवोशनने त्याच कामासाठी गेला पाहिजे. तुम्ही जर तुमचा वेळ वेगवेगळ्या कारणांसाठी वापरता आहात, बराच वेळ तुम्ही वेगळ्या गोष्टींमध्ये मग्न आहात आणि फक्त पॉझिटिव्हली बसून 10 मिनिटं विचार केला की मी असं करून टाकणार, पुढच्या वर्षी 10 कंपन्या, असं होत नसतं. असं करण्यासाठी तो एक टाइम फ्रेम दिला गेला पाहिजे. मनातील विचार करताना तेवढा टाइम फ्रेम तुम्ही ठरवून घ्यायला हवा की हे करायला आपल्याला एवढे दिवस लागतील आणि एवढ्या दिवसात आपल्याला त्या स्टेप्सने पुढे जायचंय. जेव्हा तुम्ही असं एकदम प्रॅक्टिकली होऊन पॉझिटिव्ह विचार करणार, प्रॅक्टिकली होऊन पॉझिटिव्ह विचार, तर त्या घटना
ते मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात यायला सुरुवात होईल. मग त्या संबंधित लोक तुम्हाला भेटायला लागतील. तुम्ही साधा रेडिओ लावला तरी कुठेतरी त्याचीच ऍड तुम्हाला ऐकायला मिळेल. पेपर उघडला तरी त्याच रिलेटेड काहीतरी न्यूज मिळेल. प्रत्येक घटना मिळणारे लोक, बोलणारे लोक, तुमच्या जवळचेच लोक जरी तुमच्याशी बोलत असतील तरी बोलता बोलता तुमच्या विषयाला जो इंटरेस्ट तुम्हाला होता त्या विषयात ते घुसतील. तुमचं सर्व काही डिरेक्शन, तुमच्या आयुष्याची पूर्ण दशा दिशा ही त्या तुमच्या सक्सेसच्या किंवा तुमच्या जे काही टार्गेट आहे त्या दिशेने हळूहळू होते. याचा अर्थ पूर्ण नियती तुमचं ते टार्गेट अचीव करण्यासाठी प्रयत्न करत असते. ते सेन्स करण्यासाठी किंवा ते जाणून घेण्यासाठी तुमच्या अंतर्मन किंवा तुमचं जे मन आहे ते तेवढं निर्मळ हवं, ते तेवढं शांत हवं, तुमचं चित्त तेवढं शांत हवं. मेडिटेशन म्हणा किंवा प्राणायाम म्हणा, असल्या कुठल्या गोष्टींच्या माध्यमातून त्याला ती स्थिरता आलेली हवी, त्याला ते ओळखता यायला पाहिजे. बऱ्याच घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात, त्या आपल्याला सक्सेसफुल करून देण्यासाठी, कुठेतरी पोहोचवण्यासाठी मदत करत असतात. पण ते सेन्स करण्यासाठी, ते कळण्यासाठी सुद्धा तुमचं मन तेवढं तयार हवं. जर ते तुम्हाला कळलंच नाही तर त्याचा काही फायदा होत नाही. निसर्ग त्याचं काम करत असतो, निसर्ग तुमच्यासाठी भरपूर सारे प्रयोजन करत असतो, पण ते तुम्हाला तुमच्या लक्षात न आल्यामुळे त्या संधी तुमच्या हातातून सुटत राहतात. ज्या लोकांच्या संधी प्रत्येकाला मिळत असते, पण ज्या लोकांना त्या संधी ओळखता येतात आणि ओळखलेल्या संधी पकडता येतात, पकडलेल्या संधीचं सोन्यात रूपांतर करता येतं, तेच लोक सक्सेस होत राहतात. जर तुम्हाला तुमची आलेली संधीच कळली नाही, संधी का नाही कळणार की तुमचं मन शांत नाहीये, ठिकाणावर नाहीये, त्याला तुम्ही ट्रेन केलेलं नाहीये. ते भरपूर साऱ्या विचारात मग्न आहे, ते मागे भविष्यात आहे, ते भूतकाळात आहे, ते एका ठिकाणावर स्थिर नाही, चंचल आहे. त्याला भरपूर साऱ्या गोष्टी त्याला त्रस्त करतायत. विचार असतील, चिंता असतील, वेगवेगळ्या काळज्या असतील, याच्यामुळे ते मन ठिकाणावर नाही. त्याच्यामुळे आलेली संधी त्याला कळत नाही. संधीचं सोनं करण्याचा प्रश्नच लांबचा झाला. जर बेसिक मुळाशी गाव घालायचं झालं, पूर्ण सक्सेस स्टोरी जर माझी किंवा कोणाचीही सांगायची झाली तर मी अगदी सोपी करून तुम्हाला आता सांगतो. तुमचं जे मन आहे, तुमचं जे चित्त आहे, जे काही तुमचं अंतर्मन म्हणा, तुमचं भाव म्हणा, तुमचं जे आतलं जे आहे, आतला आवाज, हा डेव्हलप, विकसित तुम्ही केला पाहिजे. त्यातला तुम्ही मेडिटेशन करा, प्राणायाम करा. जगात पुष्कळ साऱ्या पद्धतीचे मेडिटेशन आहेत. कुठल्याही पद्धतीने तुम्ही त्याला शांत केलं पाहिजे, एका स्थिर अवस्थेत त्याला नेलं पाहिजे. एकदा मन तुमचं स्थिर झालं, मन शांत झालं की त्याला पूर्ण निसर्गाचे आवाज कळायला लागतात, अंतर्मनाचे आवाज कळायला लागतात. आपल्यासाठी कोण चांगलं करतंय, कोणती घटना आपल्यासाठी होते, कोणती घटना आपल्यासाठीच घडते, याची ओळख व्हायला लागते. त्या घटना पकडता येतात आणि त्या संधी ज्या ज्या येतात आयुष्यात त्या समजत जातात. त्या पकडत पकडत तो माणूस पुढे जातो आणि मग सक्सेसचे सर्व काही दरवाजे त्याच्यासाठी ओपन असतात. जर तुम्हाला तेच कळलं नाही, डोळ्यावर पट्टी असेल, काय दाराशी येऊन थांबलंय, खरोखर ते सोनं आहे का, ते परीस आहे का, तो दगड आहे का, तो हिरा आहे, हे जर तुम्हाला ओळखता आलं नाही तर सक्सेस होणं अवघड आहे. तुम्हाला श्रीमंत होता येईल जन्माने, श्रीमंत होता येईल जातीने, पण सक्सेसफुल होता येणार नाही. असे पुष्कळ सारे एक्झाम्पल आहे. राजा रजवाड्यांपासून तर आजच्या काळापर्यंत निसर्गाने, देवाने किंवा नशिबाने खूप काही दिलं. जन्मच अशा घरात घेतलं की खूप सारे पैसे घेऊन ते आले, पण पुढच्या काळात ते सर्वच्या सर्व मातीत मिळालं. जे होतं तिथून गाडी रिव्हर्सच गेली, जे होतं ते सांभाळता नाही आलं, ते संपुष्टात आलं. हे लोक सक्सेस झाले नाही. याच्या व्यतिरिक्तही दुसरे उदाहरणं आहेत. हातात काहीच नाही घेऊन आलेले लोक, त्यांच्या दृष्टीने त्यांना जे जे अचीव करायचं, जे पाहिजे त्या पद्धतीने ते सक्सेस झाले. कथेचा सार आता शेवटचा एकच सांगतो. सक्सेस माझ्या दृष्टीने फक्त काहीतरी तुमच्या क्षेत्रात खूप मोठं केलं, 4 लोकांना लाजवेल, 4 लोकांना अभिमान वाटेल किंवा 4 लोकांना दाखवता येईल, मिरवता येईल,
असं काही केलं याला मी सक्सेस मानत नाही. माझ्या दृष्टीने सक्सेस तोच आहे जिथे तुमचं शरीराने पण तुम्ही पूर्णपणे सक्षम फिट राहिलात, तुमची सांसारिक दृष्ट्या ज्या काही जबाबदाऱ्या त्या पूर्णपणे पार पाडल्यात आणि पूर्णपणे तुम्ही एक मुलगा म्हणून, नवरा म्हणून, वडील म्हणून, मित्र म्हणून किंवा एक बॉस म्हणून, एक कंपनीचा मालक म्हणून कुठल्याही रूपात असाल, त्या रूपात तुम्ही एक चांगल्या प्रकारे कार्य केलं. समोरच्या तुमच्या काउंटर पार्ट जी काही व्यक्ती असेल तिने अप्रिशिएट केलं की तुम्ही त्या त्या रोलमध्ये नक्कीच खूप चांगल्या प्रकारे काम केलं. जर अशा लेवलला तुम्ही असाल आयुष्यात कुठल्याही टप्प्यात तर तुम्ही निश्चितच सक्सेसफुल आहात. याला पूर्ण जगाने सक्सेसफुल म्हटलं नाही म्हटलं तरी सुद्धा तुम्ही सक्सेसफुल आहात. तर मला तुम्हाला एकच शेवटचं सांगायचं आहे की तुम्ही सक्सेस म्हणजे काय पहिले हे ठरवा. तुमच्या अचिव्हमेंट्स काय करायचे आहेत ते ठरवा आणि त्या दृष्टीने तुम्ही विचार करायला सुरुवात करा. सर्व काही गोष्टी आपोआप घडत जातील. त्याला काही गोष्टींची जोड लागते. त्यातल्या बऱ्याच गोष्टी मी डिस्कस केल्या. हा खूप मोठा टॉपिक आहे. तुम्हाला सर्वांना तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या बिझनेससाठी आणि तुमच्या सक्सेससाठी खूप खूप शुभेच्छा. काही मदत लागली तुम्हाला, काही कुठल्याही मुद्द्यावर, ते आध्यात्मिक असेल, शैक्षणिक असेल, तुमच्या गाईड रिलेटेड असेल, तुमच्या कुठल्याही म्हणजे संसारिक काही जनरल तुमच्या काही अडचणी असतील, पारिवारिक काही अडचणी असतील, तुमच्या संबंधांमध्ये काही अडचणी असतील, तर निश्चितच कोणाकडे तरी तुम्ही मन मोकळं करू शकता. आणि मला जर तुम्ही ती व्यक्ती निवडली किंवा तुम्हाला वाटत असेल काही डिस्कस करायचंय तर तुम्ही कधीही माझ्याकडे येऊन डिस्कस करू शकता. माझ्या परीने तुम्हाला त्या त्या कामात, त्या त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल ती मदत नक्कीच करायला आवडेल. पुन्हा एकदा SMRK महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य देशपांडे मॅडम आणि गोखले एज्युकेशन सोसायटीचे गोसावी सर या दोघांचे आणि तुमच्या सर्व टीमचे पुनश्च एकदा आभार मानतो. आणि मला इथे व्हिडिओ बनवण्यासाठी जे तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल निश्चितच मी तुमचा ऋणी राहील. खूप खूप धन्यवाद.